अंडरम असं क्रिकेट खेळलं जायचं म्हणजे शॉर्ट्स पॅन्ट असेल, पायामध्ये चप्पल असेल, ह्या पद्धतीनं अंडरम खेळला जायचं. परंतु आज अंडरम क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय. आज लाखोंमध्ये स्पर्धा उडान घेऊ लागली. त्या चमचमत्या अशा मुख्य स्क्रीनवर नक्कीच आपण ट्रॉफ्या पाहतोय. ह्या आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफ्या आल्या. त्याचप्रमाणे ह्याच अंडरम क्रिकेटने ह्याच नाळासोपारा नगरीतील अंडरम क्रिकेट खेळणारा एक सिदारा, अर्थातच द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट, आज आखाती देशांपर्यंत जाऊन आपल्या नाळासोपारा नगरीचं एक वेगळं नाव उंचावलं. असा खेळाडू आपण पाहतोय. ह्याच अंडरम क्रिकेट पासूनची जी सुरुवात खऱ्या अर्थानं द फायटर जेट ऑफ वसई तालुका, द प्रशांत घरत, हे खेळाडू अनेक मोठमोठे खेळाडू आपण पाहतोय. आणि ह्याच अंडरआर्म क्रिकेटने आज वेगळं, आज ग्लॅमर, एक वेगळी उंची घेतले. ह्याच वसई तालुक्यात आपण पाहतोय अनेक मोठमोठे खेळाडू. आणि एक असमेव एकमेव स्टेशन, ज्या स्टेशनवर आपण पाहतोय 100हून जास्त संघ आज अंडरआर्म क्रिकेट खेळणारे. एक वेगळी उंची घेत असताना एक अंडरआर्म क्रिकेट वसई तालुक्याचं एक लोकप्रिय क्रिकेट म्हणून ह्या अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जात आहे. हाच तो अंडरआर्म क्रिकेट आज आपण पाहतोय. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेडे लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं आज लाखोंचा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळानं आज तुम्हा आम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिली ना मित्रांनो, तो खेळ म्हणजेच आज क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद पथक चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आज आपण पाहतोय. एक मैत्रीपूर्ण लढत आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. पहिला सामना ज्या ठिकाणी साईराज 11 विपक्ष टाकीपाडा वॉरियर्स ह्या संघामध्ये ज्या प्रकारचा सामना रंगला होता, अगदी एक धावेने विजय मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळाला टाकीपाडा वॉरियर्सचा संघ. परंतु ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन दुसरीकडून केदार देसाई आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंच यावेळेला आमच्या दिशेने वळतात. 2 हात समांतर लाईन मध्ये सँडीचे आहेत. अर्थातच अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड पडले जाते. आतापर्यंत अतिरिक्त धावेंचा खऱ्या अर्थानं पाऊस पडतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. खऱ्या अर्थानं आता गोलंदाजाचं डोकं दुखी असेल. अंकु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय, स्व कर्णधार, स्व ऑनर, बाफुड लावून ढकलण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये हलक्या हातानं पुश केला जातोय. पुश करो खुश रहो, अशी काहीशी आतापर्यंत परिस्थिती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर. या अगोदरीला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर आकाश, मॅन फ्रॉम टाकीपाडा. आकाश वळवे, आपण या. अतिशय तिखट मारा, अतिशय भेदक मारा, आणि त्या बळावर, गोलंदाजीच्या बळावर आपण पाहतोय 2 गडी डगआउट मध्ये परताळत असताना आणि 6 चेंडू 6 धावा खर्ची पडत असताना आकाश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. टिपलाय झेल, संपला खेळ, बॅक टू द पार्ट. यावेळेला पहिला गडी परताळत असताना आपण पाहतोय. नक्कीच आपण मुख्य मान्यवर आपण पाहतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट्स देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अब्बास शैलिया साहेब यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स
लंबोदर क्रिएशन अर्थातच विशू गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी एक सुबक आकर्षित करणारी ती जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते आकाश यांना. कॉंग्रॅच्युलेशन टीम टाकीपाडा वॉरियर्स आणि आकाश. पुढील मॅच साठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 11 धावा एक गडींच्या मोबाईलमध्ये येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. येस धन्यवाद डीजे. दुसरं षटक संतोष कंचन अर्थातच SK स्पोर्ट्सचे सर्व आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा एक मोलाचा वाटा आपण पाहिला. परंतु यावेळेला पंच दर्शवत आहेत अतिरिक्त धाव. संडी पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतोय. अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं आतापर्यंत अतिरिक्त धावा येत असताना आपण पाहतोय. यावेळेला प्रॉपर टायमिंग परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना धावफलक 1.1 चेंडूंचा खेळ 13 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. आमच्या सोबतीनं आमची संपूर्णतः आज टेक्निकल टीम कॅमेरामॅन हर्ष मांगेला असेल, धनंजय पाटील असेल, मॅन्युअल स्कोरर आमचे जवळचे मित्र धनंजय असतील, त्यानंतर डीजे मॅन रवी असेल. आपण पंचांच्या कार्यरत निभावत असताना एकीकडे सँडीला पाहतोय, दुसरीकडे गोटूला पाहतोय, त्यानंतर मॅन्युअल स्कोरर आमचे रोहित कदम असतील. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर दुसरा गडी बॅक टू द पार्ट. येस धन्यवाद डीजे. नवीन फंद आज आकाश येतोय. खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी एक मेहनत आणि स्व आयोजक आता खेळपट्टीच्या दिशेने आपण आकाशला पाहतोय. एक जुना जाणता खेळाडू म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे केदार आहे. संतोष कंचन पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग होता. येस पंच डिसिजन सँडी डेड बॉल आहे. ओके आकाश राजू या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं आज खऱ्या अर्थानं नाळासोपारा नगरीमध्ये. असा तो खेळाडू ह्या वेळेला काय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. संतोष कंचन थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. यष्टीरक्षकाने खऱ्या अर्थानं चेंडू हा गॅदर करायला हवा होता असं त्या अशा अपेक्षेमध्ये, परंतु 1+1 2 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होत असताना 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.4 चेंडूंचा खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 17 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत कुठल्या जातात. 1.4 चेंडूंचा खेळ. यावेळेला बॅटची कडा असेल का नव्हे तर निर्धाव चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चांगली गोलंदाजी, भेदक मारा. यावेळेला कमबॅक करतोय संतोष कंचन. वंडगो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2 खेळाडू असे आहेत अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा एकमेकांना धूळ चारले, अनेक वेळा खडे चारल्यात. एकीकडे अनुभव आहे तो दुसरीकडे दांडगा अनुभव आहे. असे ते 2 खेळाडू केदार देसाई, दुसरीकडे संतोष कंचन आहे. बॅटची कडा. थर्ड मॅन रेझन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावफलक 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. ह्या स्पर्धेसाठी तितकीच एक मोलाचा वाटा. त्यामध्ये आपण सातत्यानं आपण पाहतोय विशू गायकवाड. नाळासोपारा क्रिकेटमध्ये आपण ज्या ज्या वेळेला आर्थिक मदत देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, असं ते एक गोड असं व्यक्तिमत्व. त्यानंतर आनंद जयस्वाल साहेबला आपण पाहतोय. त्यानंतर माजी नगरसेवक
राजू धगे साहेब असतील, अब्बास शैली साहेब असतील, त्यानंतर ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम असतील, SK स्पोर्ट्स अर्थातच संतोष कंचन साहेब असतील, हबीब शेख नाळासोपारा स्पोर्ट्स, त्यानंतर प्रशांत दरेकर, सिद्धी राऊत मॅडम, त्यानंतर भूषण पुकळे साहेब, प्रशांत बाद्रे साहेब आणि त्यानंतर धनंजय गावडे साहेब असतील, प्रशांत तावडे साहेब असतील, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते परेश किणी साहेब असतील, प्रशांत शर्मा असतील, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक हे आपलं सहर्ष स्वागत करतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं धावफक आता धावफकावर 21 धावा ह्या धावफकावर येत असताना आपण पाहतोय. पंचांचं डिसिजन गो टू म्हणतोय. येस गो टू. वाईट प्लस फक्त वाईट आहे नाही, गोटूचा हात हवेमध्ये होता. अतिरिक्त धाव धावफकामध्ये ऍड आता 22. 22 धावा आतापर्यंत धावफकावर. ह्याच नाळासोपारा नगरीनं अनेक मोठमोठे खेळाडू आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं अनेक वर्ष झाले सेवा करत असताना आपण पाहतोय. त्यामध्ये अनेक खेळाडूंचा उल्लेख करावा असा वाटतोय. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट ह्याच नाळासोपारा नगरीतील अंडरआर्म क्रिकेट खेळता खेळता आज अगदी टेनिस क्रिकेटवर आखाती देशांपर्यंत जाऊन आपल्या नाळासोपाराचं नाव उंचावत असताना आपण पाहायला मिळतोय. त्यानंतर मयूर काळेसारखे खेळाडू असेल, अविनाश घोसाळकर सारखे खेळाडू असेल, अनेक मोठमोठे खेळाडू. कोण विसरणार तो नाळासोपाराचा इतिहास. व्हेंचरर्स सारखा तो संघ असेल, त्यानंतर वंडर बॉईज सारखा तो संघ असेल, अनेक मोठमोठे खेळाडू आणि त्या आठवणींना आज उजाळा द्याव्याशा नक्कीच वाटतात. त्यावेळेला बॅकफूटला येऊन पॉइंट रिझनमध्ये येतोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. यावेळेला गडीबाद आहे. बॅटची कडा आणि खऱ्या अर्थानं स्पोर्ट्समॅन स्पिरिट राजू देखील दर्शवतोय. गडीबाद पहिल्या 2.3 चेंडूंचा खेळ 30 धावा धावफलकावर. श्री 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 किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. येस धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज नवीन फलंदाज शाकिब येतोय. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत 31 धावा 2.4 चेंडूंचा खेळ. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील तो दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना ज्या ठिकाणी साईराज 11 विपक्ष टाकीपाडा वॉरियर्स ज्या प्रकारचा सामना रंगला होता, अगदी 1 धावेनं टाकीपाडा वॉरियर्सचा संघ विजयी ठरला होता. परंतु ज्या प्रकारचा खेळ अतिशय बहरदार शानदार खेळ दुसरीकडून देखील राहिला होता. अतिरिक्त धावा आतापर्यंत खऱ्या अर्थानं अंकू 18 ह्या संघाच्या ह्या धावा खोऱ्यानं ओढत असताना आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. निर्धाव चेंडू फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निकेत. 32 धावा 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 32 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टिचून मारा करण्याचा प्रयत्न, परंतु शेवट यावेळेला गोड आहे. 3 षटकांचा खेळ. धावफलक खोलताय फुलताय. 36 धावा धावफलकावर.
येस धन्यवाद जे पहिल्या 3 षटकांचा खेळ 36 36 धावा एक भलं मोठं लक्ष आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय. पुढील षटक सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना 3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 37. विनय गोलंदाजी मार्कवर केदार देसाई आहे. 2 खेळाडू फक्त आणि फक्त यावेळेला पाहत आहेत. केदार एक वेगळ्या लहरामध्ये आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ह्या खेळाडूकडे क्लास आहे. ह्या खेळाडूकडे अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव यावेळेला ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन हा मैदानामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये आहे. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न पंचांचे एक हात हवेत आहे. अर्थातच अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ॲड आहे. केदार वैयक्तिक आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय. 42 धावा ह्या धावफलकावर कुठत असताना काय खेळ केली जाते. परंतु यावेळेला काय यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. केदार देसाई बॅक टू द पार्ट. केदार देसाईच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. अरफात नवीन फलंदाज. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न यावेळेला सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. पंच सँडी 1 मिनिट सामना थांबवायचा टाइम अप आहे. आपण अंकू एक मिनिट रिव्ह्यू घेतला होता का सँडी? आयोजक आपण मैदानामध्ये त्वरित जा. येस सँडी डिसिजन 1 मिनिट वाढवला गेला होता. बॉल बाहेर होता मैदानाच्या त्या कारणास्तव. येस अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक आतापर्यंत 43 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंकु क्षमा असावी. 43 फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अंकु होता चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावफलकावर 45 धावा धावफलकावर कुठल्या जातात. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच आता आपण पाहणार आहोत. येणारे 24-46 धावांचं लक्ष धावफलकावर कशा प्रकारे हा टार्गेट चेस केला जातोय की डिफेंड केला जातोय ती येणारी आता काळ वेळ दर्शवेल.
बाजू पाहिले दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असतं. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. ह्या वेळेला संघर्ष करावा लागेल, ह्या वेळेला लढावं लागेल आणि हा खरं तर प्रयत्न हा पराकोटींचा असेल. लक्ष तितकंच मोठं धावफलकावर आपण पाहतोय. केदार प्लीज घाई करा. संडे आम्ही टाइम स्टार्ट करतोय इथून. प्लीज रिक्वेस्ट असेल केदार आपण घाई करा. ऑलरेडी उशीर होतो. आपण स्व आयोजक आहात. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू समर इन डिलिव्हरी होती. टिचून मारा होता परंतु पंचांचा डिसिजन यावेळेला नो +1. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. सुरुवात जशी हवी होती तशी आता दुसरीकडून देखील आहे. एका भला मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 46 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. पहिला धाव्यांचा श्रीगणेश होतोय. 2 धावा धावफलकावर येत असताना दुसरीकडून पन्नू गायकवाड आहे. एकीकडून सिद्धू आहे धाव्यांचा श्रीगणेश करतोय. आता कशा प्रकारे हा धाव्यांचा पाठलाग केला जाईल. गोलंदाजी मार्कवर वेगवान गतीचा मारा होता. अगदी हातभर वळण घेत असताना परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. कहते हैं ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये कल के दिन, ये सुपर संडे के दिन ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि त्यासाठी आता प्रयत्न करावा लागेल. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं पराकोटींचा असेल. 2 खेळाडूंच्या मधून भेदून जातोय चेंडू सीमारेखापार. आता खऱ्या अर्थानं अंकुने देखील कॅल्क्युलेशन केले. एक रणनीतीचं क्रिकेट हर ओव्हर में 11 चाहिए असा आवाज नक्कीच येतोय. त्या प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं रणनीतीचं क्रिकेट हा खेळावा लागेल. पुन्हा एकदा स्वीप पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत धावफलक बाईकच्या रूपानं 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा ह्या धावफलकावर येतात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पन्नू गायकवाड दुसरीकडून ट्रॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत धावफलक एक नक्कीच सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न दुसरीकडून देखील आहे. चांगला प्रयत्न आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ. 9 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट. थोडासा फंबल. जातोय चेंडू सीमारेखापार. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आज रवी खऱ्या अर्थाने डीजे मॅलनं प्रेक्षकांसाठी तितकाच एक एंटरटेनमेंट मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक वेळेला काहीतरी नवनवीन आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. आतापर्यंतचे पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. सुरुवात दुसरीकडून त्या प्रकारची एक फ्लाइंग स्टार्ट आहे. आता आवाज येतोय अंकु 18 संघाचा देखील. लोअर फुलटाचा चेंडू. पुन्हा एकदा प्रयत्न. 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखापार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. धावफलक खुलतंय फुलतंय. 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या
यस, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आई एकविरा मातेचा उल्लेख नक्कीच आज संपूर्णतः आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारी ती आई एकविरा माता. असं म्हटलं जातं ना, गोठ्यात गाई घरात आई, शिर्डीचा तो साई, आणि आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करते ती आम्हा कारल्याची एकवीर आई. असं ते गीत रवी यावेळेला आठवण करून देत असताना आपण नक्कीच पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे. पन्नू आहे, दुसरीकडून आता केदार देसाई आहे, ज्याच्या बॅटमधून खोऱ्यानं धावा नक्कीच ओढत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं केदार ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथोडे के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ह्यासाठी प्रयत्न हा करावा लागेल. प्रयत्न आता पराकोटींचा आहे. आता एक तरफ शेर है तो दूसरी तरफ सव्वा शेर है. अभी आग दोनों तरफ से बराबर की है. धन्यवाद डीजे. काय खेळ केली जाते, अफलातून खेळी आतापर्यंत. सिद्धू ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू 17 धाव्यांची एक अफलातून फलंदाजी. केदार आहे, केदारचं नक्कीच आतापर्यंत डोकं दुखी आहे, परंतु पंचांकडे दाद. यावेळेला डिसिजन आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे रजुदा, याची देखील नोंद घ्या. गोटू आता आपसात चर्चा केली जाते. एकीकडे सँडी आहे, दुसरीकडे गोटू आहे. 2 पंच यावेळेला डिस्कस करत असताना एकमेकांमध्ये, आणि डिसिजन हे वाईड आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड आहे. साई श्रद्धा क्रीडा मंडळ वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा डिसिजन आम्ही इथून नाही देऊ शकत आहे. केदार, वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे, याची देखील नोंद घ्या. राजूदा, आपलाच रूल्स आहे, फक्त रनआउट साठी रिव्ह्यू असेल, ह्याची देखील संघ मालकांनी संघांनी ही नोंद घ्यायची आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 16-21 इक्वेशन 22 इक्वेशन आहे. आतापर्यंत 24 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. काय खेळी केली जाते. 1.2 चेंडूंचा खेळ. केदार आहे, धावेंना रोख लगावण्यासाठी सातत्यानं केदार ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. दुसरीकडून पन्नू आहे, जो संथ गतीने सुरुवात करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय, आणि त्या प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत चांगली खेळी करत असताना आपण पाहतोय. मित्रांनो, हिमतीने हारा, परंतु हिम्मत ही कधीच हारू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो नेहमीच बेस्ट ॲक्टरला हा कठीण रोल देत असतो. हा बेस्ट ॲक्टर आता कोण येणार, कोण घडवणार. एकीकडे सिद्धू आहे, दुसरीकडे केदार देसाई आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, 2 खेळाडू क्षमतावान आहे, परंतु जो रन चुरा है उसको रनचूरन कहते हैं, और जो मन चुरा है ना उसको मंचूरन कहते हैं. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 13-18 इक्वेशन. 1.5 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 28 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. काय खेळी आहे. 13-18. केदार देसाई नक्कीच एक ब्रेक थ्रू पाहतोय, तो दुसरीकडून 2 खेळाडू आहेत. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा ह्या धावफलकावर. पहिल्या 12 चेंडू 28, आता येणारे 12 चेंडू 18 धावा
अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे रवीच्या दिशेनं. रवी 1 मिनिट थांबवतोय. आदरणीय सन्माननीय प्रसाद तावडे साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं तितकाच एक मुळाचा वाटा आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. येणारे 12 चेंडू 18 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय मान्यवर बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. पनू गायकवाड च्या खेळायला लागतंय यावेळेला पूर्णविराम. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. नक्कीच आतापर्यंत वन साइड हिरो ही कामगिरी करत असताना आता जमीर आपण पाहतोय. पहिले 2 षटक जे केदार देसाईला जमलं नाही तर आता जमीर करून दाखवतोय. पनू गायकवाड पहिला ब्रेक थ्रू बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना आता नवीन फलंदाज शाकिब आहे का आपला एक्स्ट्रा प्लेयर नीट पाठवा ही विनंती असेल प्लीज. रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. क्षमासावी शाकिब आहे गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपण पाहतोय. मित्रांनो संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता कोणता संघ हा इतिहास घडवणार आतापर्यंत एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. 46 धावांचं हे लक्ष आहे परंतु त्या प्रकारची दुसरीकडून फ्लाइंग स्टार्ट देखील आहे. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 29 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. सिद्धू आहे एक वेगळ्या लहरामध्ये आहे ज्याच्या फलंदाजीमधून एक वादळ आहे ते वादळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. 10 चेंडू 21 धावांची एक अफलातून खेळी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट हा सिद्धूची आपण पाहतोय. तर दुसरीकडून अंकु आहे स्वकर्णधार स्व ऑनर यावेळेला अंकु दुसरीकडून येत असताना आपण पाहतोय. धावचीची संधी परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जो खेळाडू लहरामध्ये आहे तो सिद्धू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी अजून देखील असेल. 2.4 चेंडूंचा खेळ 31 धावा धावफलकावर. शाकिब एक वेगळ्या शैलीनं आगळ्या वेगळ्या शैलीनं सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 32 धावा या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ज्या प्रकारे धावेंना रोख लागावले गेले चांगली गोलंदाजी आतापर्यंत सबमरीन डिलिव्हरी टिचून मारा हे सर्व काही दर्शवले परंतु आता काय घडेल आता काय घडेल. पंचांचा डिसिजन 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 सिद्धू आहे. वाईट +1 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड. आता धावफलक मॅचचं समीकरण पुन्हा थोडंसं बदलतंय. आता 7-12 आहे. हा 7-12 कोणाच्या नावावर होणार. धावफलक 34 34 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत असताना चांगली सुरुवात. सिद्धू वैयक्तिक चांगली खेळी. आता 7-12 ये
येस धन्यवाद डीजे. टायमर अप आहे. एक खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. पंच गेलाय का? साई श्रद्धा क्रीडा मंडळ सँडी. येस थँक्यू. 6-11 आणि हा खऱ्या अर्थानं दुष्काळात 13वा महिना आहे. पहिला फेअर डिलिव्हरी आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत. 5-11चं इक्वेशन. अतिरिक्त धाव 1+1. पहिला सामना नक्कीच आपण एक माफक आव्हानाचा पहिला होता, परंतु दुसरा सामना ज्या प्रकारे रंगतोय, पहिला सामना 39 धावांचं लक्ष होतं, आता लक्ष 46 धावांचं आहे. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत सिद्धूची राहिले, एक वेगळ्या लहरामध्ये सिद्धू आपण पाहतोय. सिद्धू आज स्वतःला म्हणतोय, तो सांगतोय की संकटांच्या वाटेवरती मला चालायचंय, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत आज धावायचंय मला. आणि हा ध्यानी म्हणी एक स्वप्न उराशी बाळगून आज सिद्धू फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावर. आता येणारे 4-4-8चे इक्वेशन, एखादा चौकार, सिद्धू ऑन अ स्ट्राईक, परंतु पंच यावेळेला पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड 4-7. काय घडणार, काय बिघडणार? सिद्धू जो फलंदाज जो वैयक्तिक चांगली खेळी करतोय, त्यावेळेला स्ट्राईक एंडला, यावेळेला जातोय सीमा रेखा पार. सामन्याचं पारडा आता थोडंसं एकतर्फा जातोय तोपर्यंत डीजे रवीच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय आकाश जाधव अर्थातच मामा या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं. सहर्ष स्वागत मामा. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतावा. आणि डीजेमॅनने एक रवीनं चांगला उल्लेख केला, वन साइड हिरो आहे. खऱ्या अर्थानं हा वन साइड हिरो हा आता सामना फिनिश करण्याच्या जवळ मार्गावर आहे, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 28 धावेंची एक अफलातून खेळी, एक मॅच विनिंग खेळी आतापर्यंत करत असताना पाहायला मिळत आहे. 3-1 अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. दुसरीकडून अंकू आहे, सामना फिनिश करणं जाणतोय, परंतु गोलंदाज ह्या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता. अंकू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. दुसरा गडी बॅक टू द पार्ट.
येस 2-1चं इक्वेशन आपण पाहतोय. थँक्यू डीजे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण बॅरिकेड्स पासून थोडंसं त्या पडद्यापासून लांब राहायचं, ही सर्वांना विनंती असेल. आयोजक व्हॉलेंटियर्स आपण त्वरित जा. नक्कीच आम्ही तुमचा उत्साह, तुमचं क्रिकेटवरचं प्रेम आम्ही समजू शकतोय, परंतु आयोजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची देखील आपण काळजी घ्या. 2-1 पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय, काय सामना रंगतोय. 2-1 3-1चं इक्वेशन असताना आता दुसरीकडून डोकेदुखी वाजतंय, कारण सिद्धू नॉन स्ट्राईक एंडला आहे. 2-1चं इक्वेशन आता 1-1 वर आलंय. 3-1चं इक्वेशन होतं, परंतु काय क्रिकेट आहे. म्हणूनच क्रिकेट या खेळामध्ये म्हटलं जातं ना सातत्याने की ना भूतो ना भविष्य, म्हणून या खेळाकडे पाहिलं जात आहे. इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे कधीच सांगता येतं नसतं. कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला स्वाभाविक खेळ हा तुमचा मैदानामध्ये सातत्यानं दर्शवणं तितकंच गरजेचं असतं. दुसरीकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अफलातून मारा करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारची ॲक्युरेसी आतापर्यंत दर्शवतोय अजित आहे. चांगली गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज आता दुसरीकडून आहे. अजित आतापर्यंत काय गोलंदाजी हाताळले. 3-1चं इक्वेशन असताना जबरदस्तरित्या आतापर्यंत भेदक मारा सर्व काही दर्शवलंय ते अजितनं. दुसरीकडून नवीन फलंदाज आहे. 1-1चं इक्वेशन आहे. कोण आहे जिंकणार, कोण आता पराभूत ठरणार, त्यातील ही लढत अजित आहे. दुसरीकडून धावचीची संधी. 3-1चा सामना आता अजितनं सामना फिनिश केलाय. सामना खल्लास. काय सामना रंगतोय जबरदस्तरित्या. अजित आणि अजित आज एक नवीन इतिहास हा नाळासोपारच्या ते ऐतिहासिक मैदानामध्ये घडवतोय. अंडरम क्रिकेट 3 चेंडू 1 धावेंची गरज सामना विजयी केलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघाचं नाव आहे टीम साई श्रद्धा क्रीडा मंडळ. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम. अंकु 18 आपण देखील अतिशय चांगला खेळ दाखवला. हार्ड लक टीम अँड हार्ड लक सिद्धू आपण अतिशय चांगला खेळ, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली. अजित मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव आहे मिस्टर अजित.